सर्वांना नमस्कार. मी विक्रम राठोड. राईस ना युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी जे काही इंट्रोडक्टरी पार्ट आणलाय गोरशिकवाडी आणि राईसिना फाउंडेशनचा, त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. राईसिना फाउंडेशनच्या संदर्भात माहिती घेण्याच्या आधी मला आपल्या सर्व व्ह्युअर्सना गोरशिकवाडी या मुवमेंट बद्दल थोडंसं सांगायला आवडेल. गोरशिकवाडी हे नाव आपल्याला इथे दिसते, जे नांदेड जिल्ह्यातील शेरी तांड्यातील मुखेड तालुक्यातील आदरणीय काशीनाथ नाईक यांनी 2000 इसवी सन मध्ये, त्याही आधी 1998 पासून 2000 पर्यंत ते तांड्यापर्यंत गेले. तांड्यात जाऊन त्यांनी तिथे परिस्थिती पाहिली आणि त्यांच्या लक्षात असं आलं की तांड्यामध्ये जिवंत असलेली संस्कृती ही पूर्णतः ह्रास होत चालली. तांड्यात कुठल्याही प्रकारची शिकवणी ज्याला म्हणतो, एज्युकेशन ज्याला म्हणतो, संस्कार ज्याला म्हणतो, ते जिवंत राहिलेले नाही. असं लक्षात आल्यानंतर ते जागे झाले. ते स्वतः महाराष्ट्र एसटी महामंडळामध्ये क्लास 4 मेकॅनिकल म्हणून काम करायची. पण त्या माणसाला समाजाचे बिघडलेल्या समाजाची परिस्थिती लक्षात आली. तर एसटीचे नट नीट करता करता ते समाजाच्या दुखण्याकडे वळाले आणि तांड्यात जाऊन त्यांनी ही गोरशिकवाडी मुवमेंट काढली. हेतू फक्त एवढाच की समाजाला परत एकदा आपल्या संस्कार, आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी भाग पडावं, प्रेरणा द्यावी आणि येत्या काळामध्ये समाज शिकून पुढे जाईल एवढी एक अपेक्षा घेऊन त्यांनी गोरशिकवाडी स्टार्ट केली. पुढच्या काळामध्ये 2004च्या दरम्यान त्यांना प्राध्यापक संदेश चव्हाण यांची साथ भेटली. एक नवीन तरुण आपल्या सोबत जोडल्यामुळे समाजातील तरुण वर्ग त्यांच्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात जोडला गेला. संदेश चव्हाण हे आज गोरशिना या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि खूप चांगलं काम करतायत. अविवाहित राहून एका समाजासाठी स्वतःला वाहून घेण्याचं काम ते करतायत आणि ही प्रेरणा सोबत घेऊन आता आपण येऊयात की गोरशिकवाडीचे वेगवेगळे काम जे आहेत, वेगवेगळे विंग ते चालतात, त्या संदर्भात आपण जास्त बोलणार नाही. परंतु एक महत्वाची विंग आहे आणि ती आहे राईसिना फाउंडेशन. हे राईसिना शब्द काय आहे सर्वात अगोदर हे समजून घेणं फार गरजेचं आहे. तर ज्या ठिकाणी आज दिल्लीमध्ये आपलं राईसिना हिल आहे, राईसिना हिल्स हा जो भाग आहे, तर राईसिना हिल्स मध्ये पार्लमेंट आहे, प्रेसिडेन्शियल ऑफिस आहे, सेक्रेटरीट आहे, सगळे साऊथ नॉर्थ ब्लॉक आहेत. त्या ब्लॉक मध्ये आपले परराष्ट्रात असलेले आपले मंत्री, तिथले असलेले आपले सगळे ऑफिसर तिथे बसतात आणि सेक्रेटरी लेवलचे सचिव तिथे बसून आपले निर्णय घेतात. ही राईसिना म्हणजे एक डिसिजन मेकिंगचं स्पॉट आहे, त्याला आपण राईसिना म्हणतो. त्याला राईसिनाच का म्हणतात याचा इतिहास जर बघायचा असेल तर साधारण 200-300 वर्ष मागे जावे लागेल. आणि लकी शाह बंजारा नावाचा एक व्यापारी होता, बंजारा समाजातील. तो आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यापारी त्या काळाचा होता. 3.5 ते 4 लाख बैल आणि गायी त्याच्याजवळ होतात. त्यांच्या पाठीवरती लदणी लादण्याचं काम, ट्रान्सपोर्टेशनचा व्यापार त्यांचा सगळ्यात मोठा होता आणि त्यांचा तांडा जो होता त्याचं नाव होतं राईसिना. त्या तांड्याला ब्रिटिश गव्हर्नमेंटने लीजवर घेऊन त्या ठिकाणी आपलं पार्लमेंट जोडलं. 1911 जेव्हा जॉर्ज पंचम राजा भारतात आला तेव्हा कलकत्त्यावरून दिल्लीला जेव्हा राजधानी गेली तेव्हा ती राईसिना लागली, म्हणून ते राईसिना नाव आहे. आता फाउंडेशन नाव याला का दिलंय तर त्या राईसिना फाउंडेशन मध्ये राईसिना हिल्स वरती असलेल्या मोठ्या मोठ्या मंत्रालयांमध्ये आपले विद्यार्थी ते तळागाळातून ग्रामीण भागातून शिकून येतील आणि तिथे जाऊन बसतील आणि नायकी करतील, लीड करतील, असा एक उद्देश घेऊन 20 मार्च 2014 प्राध्यापक प्रवीण राठोड देवगिरी कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसर आहेत, त्यांना काही विद्यार्थी भेटले एकदम खेड्यापाड्यातले आलेले आणि सर आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायला औरंगाबादमध्ये आलोय आणि आम्हाला काहीच माहित नाही क्लास कुठे लावायचा, कुठे रिडिंग करायची. असं चर्चेमधून त्या गोष्टी झाल्या एसबीच्या ग्राउंडवरती आणि मग त्यांच्यातून एक छोटीशी रिडिंग स्टार्ट करण्याचं ठरलं. तत्कालीन काही ऑफिसर्स होते, उत्तम चव्हाण साहेब असतील, इतर काही होते, ते सर्वांची नावं घेण्यात पॉसिबल नाही. त्यांनी सहकार्य केलं, एक छोटंसं कपाट घेतला आणि राईसिना स्टडी सेंटरची स्थापना झाली. आज त्याला 10 वर्ष पूर्ण झाले. या 11 वर्षामध्ये महाराष्ट्रातच नाही तर भारतात 102 ऑफिसर्स राईसिना फाउंडेशननी दिलेले आहेत, जे गरीब तळागाळातून भागातून आले आणि आज वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ते सर्व करतायत सोसायटीला आपल्या. तर हे आहे राईसिना फाउंडेशनचं मेन कार्य. त्याच्या माध्यमातून आपण मुलांना पहिलीपासून तर युनिव्हर्सिटी लेवल पर्यंत एज्युकेशन जे आहे त्या संदर्भात लागणारं सगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन, इन्स्पायर टॉक, मोटिवेशनल स्पीचेस, ऑफिसर्स टॉक, एमपीएससी मार्गदर्शन, युपीएससी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही स्कूल पासून जरी सुरुवात केली तर स्कॉलरशिप पासून एमटीएस, नवोदय विद्यालय, एनटीएस, ह्या सगळ्या एक्झाम्सच्या संदर्भात एक प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचं काम होतं. जून मध्ये रिझल्ट आल्यानंतर जुलै महिन्यामध्ये 1 जुलै ते 18 ऑगस्ट या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये स्वर्गीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीपासून तर त्यांच्या पुण्यतिथीपर्यंत या दीड महिन्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 77 ते 80 दरवर्षी आपण विद्यार्थी गुण गौरव समारोह घेत असतो, जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये तालुका स्तरावरती होतात आणि तिथल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपण करतो, ज्यांनी 70%, 75%, 80% मार्क्स घेतले, त्यांनी नीट मध्ये चांगले स्कोर केले.
ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीला कोणीतरी लागलाय अशा विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्याचं काम रायसिना फाउंडेशन करतं. या कामातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. तर याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर औरंगाबादमध्ये 2017-18 मध्ये नेहा राठोड नावाची मुलगी जी बंजारा समाजातून पहिली IRS झाली. या मुलीचं जर आपण मनोगत ऐकलं तर ती म्हणते की 2011 मध्ये माझं रायसिना फाउंडेशनने सत्कार केला, म्हणजे गोरशीवाडीच्या माध्यमातून विद्यार्थी सत्कारच्या कार्यक्रमात. आणि एका IAS ला मी पाहिलं, संदीप राठोड, आणि त्यांना पाहिल्यानंतर मला वाटलं की मी पण IAS व्हायला पाहिजे, आणि त्यातून ती झाली. हे एक त्याचं आउटपुट आहे. असे अनेक एक्झाम्पल्स आहेत. तर रायसिना फाउंडेशन हे दिल्लीला पाठवण्याचं साधन नाही, परंतु वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जिथे तुम्हाला संधी भेटेल, जे तुमच्याकडे टॅलेंट असेल त्या टॅलेंटला आपण मुलांना प्रोत्साहन देऊन सपोर्ट करून बाहेर आणण्याचं काम करतो. ही रायसिना फाउंडेशन सध्या महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी चालू आहे. लातूरला आहे, किनवटला, नांदेडमध्ये आहे, त्यानंतर अमरावतीला आहे, आणि औरंगाबादचं आपलं होम सेंटर आहे, आणि कर्नाटक मध्ये सुद्धा आता रिसेंटली आपण स्टार्ट केलंय. असं सगळ्या स्टेटमध्ये, सगळ्या शहरांमध्ये आपण स्टार्ट करू शकलो पाहिजे. आणि जर योग्य प्रमाणामध्ये आपल्याला त्याला प्रोत्साहन मिळालं, जर फंडिंग मिळाली व्यवस्थित, तर आपण गरीब मुलांना मोफत रिडिंग रूम, 350 ते 400 बुक्स आपल्या औरंगाबादच्या स्टडी सेंटरमध्ये आहेत. तिथे मुलं येतात, बसतात, आणि अगदी माफक दरामध्ये, फॉर एक्झाम्पल 300 रुपये आपण, आणि 500 रुपये फुल टाइमचे, म्हणजे 12 तासाची 16 तासाची आपण 500 रुपये घेतो. वायफाय 24/7, RO वॉटर फॅसिलिटी, कॉम्प्युटरवर फॉर्म भरण्याची सुविधा, टोटल फॅसिलिटीज त्यांना, मुलांना आपण चांगल्या क्वालिटीचे बुक्स फ्री देतो. या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. आणि यासाठी हे आम्ही एकटेच करत नाही, तर पूर्ण कम्युनिटी आमच्या सोबत आहे. वेगवेगळे ऑफिसर्स यासाठी डोनेशन दिलेलं आहे. आणि आमचं आव्हान असेल येत्या काळामध्ये गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांनी रायसिना फाउंडेशनकडे यावं, आणि येऊन आपल्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला पद मिळवायचंय, करिअर गायडन्स असेल, करिअर काउन्सिलिंग असेल, सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण आपला फायदा करून घ्यावा, आणि रायसिना फाउंडेशनच्या माध्यमातून स्वतःचं करिअर घडवावं. प्रत्येक घरातून एक ऑफिसर बनावा. कारण आमचा मोटोच आहे, शिकच शिकावंच, शिके राज घडावंच, जे ज्यादा शिकचून घेर सोडवंच. याचा अर्थ सांगायचा झाला तर लर्न, एज्युकेट, लर्न, एज्युकेट अँड लीड, हे आपले 3 वर्ड आहेत. त्याच्यामध्ये सगळा अर्थ येतो. तुम्ही स्वतः शिका, इतरांना शिकवा, आणि त्याच्यानंतर तुम्ही लीड करा ज्या त्या क्षेत्रामध्ये. तर ही छोटासा व्हिडिओ आज आपल्यासाठी मी आणला होता. पुढच्या भागामध्ये आपण रायसिना फाउंडेशनच्या इतर कार्यांसंदर्भात आणि त्याची स्क्रिप्ट काय आहे, कोणत्या बेसवरती आम्ही काम करतो, हे घेऊन येऊ. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस चॅनल. प्लीज, if you like this, subscribe and send it to your friends, more and more friends. Thank you.